विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या आकर्षक वेशभूषा करून तसेच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून ठाणे पूर्व परिसरातून शाळेतील मुलांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला। या दिंडीत मुले, शिक्षक व सर्व पालक यांनी देखील सहभाग नोंदवून मोलाचं सहकार्य केलंय। महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी हा सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी जातात व चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात। हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। वारीला जाणारे वारकरी हे समुदायातून म्हणजेच एकात्मतेचं प्रतीक म्हणून सहभागी होतात। तसेच पंढरपूर पायी जाणाऱ्यांची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे। खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली। यात विविध जातीपतीचे लोक सहभागी होतात। यावेळी लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणजेच वारकरी यासह पायी दिंडीतून विद्यार्थी मनावर सांप्रदायिक बाबी प्रतिबिंबित करण्याचं कार्य या दिंडी सोहळ्यातून शाळेनं राबवलं। यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शालेय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी तरुणांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत। या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सायंकाळी केली। माझीवडा उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली। रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देश त्यांनी दिलेत। तसेच रस्ते दुरुस्ती करताना
त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना राव यांनी केल्या आहेत। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, संजय कदम आदी उपस्थित होते। माजीवाडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीचे कामही यावेळी आयुक्त राव यांनी पाहिले। त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासारवडवली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली आहे। कासारवडवली नाका येथील बॅरिकेडिंगचे क्षेत्र कमीत कमी करून हा नाका मोकळा करावा, त्यामुळे उजवीकडे वळणारे यू-टर्न घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल। येत्या 2 ते 3 दिवसात येथील वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील, तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली। दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो, मी आश्वासन देत नाही तर मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे। आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो असंही ते म्हणाले आहेत। सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली। यावेळी ते म्हणाले की 2009 मध्ये पारसिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं, आज ते सत्यात उतरतंय। येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगतानाच मी कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही, माझं काम बोलतं। सन 2009 साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं। हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या। तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमण हटवले, त्यामुळे येथील भूमाफियांनी 25 कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण 2 दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लावलंय। रेतीबंदर खाडीकिनारी 4 किमी लांबीच्या 42 एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येते। खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग, थीम पार्क, एम्फीथिएटर, बोटिंग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधनं यासह जवळपास 18 अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत, असं डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय। माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती। आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते। सन 2017 ते 2021 दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही। पूर्वी ठाण्यात निधीचं राजकारण कधीच झालं नव्हतं, ते आता सुरू झालंय। तेव्हाच ते एकनाथ शिंदे होते, मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचं नाही। मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंब्र्याचा विकास केला। हा विकास करीत असताना कधीही स्वप्न दाखवली नाही, ती सत्यात उतरवण्याचं काम केलं। केवळ आश्वासन देण्याचं निधी आणल्याचं बोलत नसल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। ठाण्यात विविध रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात आलंय। यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे। माजीवडा, कापूरबावडी, मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता, या सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत। घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे। येथील रस्त्यांचं कॉन्क्रीटीचं काम ऐन पावसाळ्यात सुरू आहे। 3 दिवसापूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली। त्यानंतर तत्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते। रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यासंदर्भात त्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यानंतर खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतली जाईल असं आश्वासन संबंधित प्राधिकरणानं दिले होते। या खड्ड्यांविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय।
ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावर मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह आंदोलन केलंय। यावेळी खड्ड्यात बसून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत आंदोलन केलंय व प्रशासनाचं लक्ष वेधलंय। अरे आता जी ठाण्याची ओळख आहे ती तलावांचं शहर ते आता पुसून टाकायचं आहे। संपूर्ण ठाण्यात खड्ड्यांचं शहर म्हणून अशा बॅनर आम्ही लावणार आहे, कारण टीएमसीला काय पडलेलं नाही। तिथे लोकांचे जीव चालले, 2-2 दिवसापूर्वी 2 माईल एक वारला, तिथे जीव गेला। आताही तुम्ही थोडा उभे राहा, इथे किती लोक पडतात बघा। जे लोकांनी पडू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, त्यांचा पाय तुटू दे, मरू दे, यांना काय पडलेलं नाही। हे मस्त एसीत बसणार। काय सांगाल, मुख्यमंत्री या रस्त्यासाठी निधी दिली आहे? तेच मला समजलं, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय। मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये। पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा, खड्डेच खड्डे। तुम्ही ते सकाळी बघितलं 20 मिनिटाचा प्रवास असतो, त्याला 2-2-2.5 तास लागतात। हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो। का त्रास घ्यायचा नागरिकांनी? तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना, तुमचे टॅक्स भरत नाहीयेत का? इथून तर 100% टॅक्स जातो। इथे एखादी प्रेग्नंट बाई जर इथून गेली, काय तिला किती वेदना होतील? त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही? समोर हॉस्पिटल आहे, इथे येणारी बाई मला वाटतं रिक्षात असते, मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती। पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय? टीएमसीचे अधिकारी कधी जागे होणार? त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय। पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार। साहेब, काही दिवसापूर्वी गायमुखचा रस्ता बनवलेला, जो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय। कुठल्या दर्जाचं काम गेलं? त्या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले हे करा, ब्लॅकलिस्टेड करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा। हे गुन्हे दाखल करतील का? नाही करणार। यांचे सगळ्यांचे लागेबांधे आहेत। आम्ही त्याचं एक लेटर देणार आयुक्तांना, आम्हाला बघायचं आयुक्त काय त्याच्यावर कारवाई करतात ते। ठाणे कोपरी परिसरातील नाकवा हायस्कूल जिजाई प्राथमिक शाळा ठाणे पूर्व विभागात शाळेची आषाढी एकादशी निमित्त पर्यावरणपूरक वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशांच्या विठू नामाच्या गजरात दिंडी छान वाजत गाजत विठ्ठल मंदिराकडे निघाली। चौकामध्ये इयत्ता 8वी, 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी लेझिमचं सादरीकरण केलंय। विद्यालयाचे मुख्याध्यापक निकुम सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गवस मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री काशीई देवस्थानचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जगन्नाथजी केदार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, पालक, शाळेतील विद्यार्थी सर्वांनी सामूहिकरित्या मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलंय। या दिंडीला शाळेतील विद्यार्थ्यांनी, चिमुकल्यांनी व वारकऱ्यांनी मनपूर्वक प्रतिसाद देत आनंद साजरा केलाय। गेल्या 56 वर्षापासून शाळा अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा व उपक्रमाचा वारसा जपते। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।